नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आपण पाहत आहोत गुरुचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव या शृंखलेचा आजचा हा शेवटचा भाग. आणि आजच्या भागामध्ये आपण मीन रास आणि मीन लग्नांच्या जातकांसाठी गुरुचे हे गोचरीचे भ्रमण कसे असणार आहे याची ज्योतिषीय चर्चा पाहणार आहोत. दिनांक 14 मे 2025 रोजी सर्वाधिक शुभता प्राप्त झालेला हा गुरुग्रह वृषभ राशी सोडून मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि येथे तो सतत स्थित्यंतर करत असलेला दिसत आहे. कारण हा गुरु अतिचारी गतीत आहे, त्यामुळे गुरुचे राशी परिवर्तन आपल्याला पाहायला मिळणार आहे. असा हा अतिचारी अवस्थेत असलेला गुरु दिनांक 18 ऑक्टोबर 2025 रोजी अतिचारी गतीमुळे आपल्या पुढील राशीत म्हणजेच कर्क राशीत प्रवेश करणार आहे आणि दिनांक 11 नोव्हेंबर 2025 रोजी हा गुरु कर्क राशीमध्येच वक्री होणार आहे आणि त्यानंतर दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी हा गुरु आपल्या वक्री अवस्थेतच आपल्या मागील राशीत म्हणजेच मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि दिनांक 11 मार्च 2026 रोजी हा गुरु मिथुन राशीमध्ये आपली वक्रत्व अवस्था सोडून मार्गी होणार आहे आणि असा मार्गस्थ झालेला हा गुरु दिनांक 2 जून 2026 रोजी आपल्या पुढील राशीत म्हणजे कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे. कर्क ही रास गुरुची उच्च रास आहे. गुरुचे हे राशी परिवर्तन मीन रास आणि मीन लग्नांच्या जातकांसाठी कसे असणार आहे याची ही ज्योतिषीय चर्चा आहे. कारण गुरुग्रह जेव्हा राशी परिवर्तन करतो तेव्हा त्याचे पडसाद हे सर्व सृष्टीवर त्याचबरोबर मानवी जीवनावर हे प्रगल्भतेने पडत असतात आणि म्हणूनच गुरुचे हे राशी परिवर्तन पाहताना आपली चंद्र राशी आणि आपली लग्न राशी या दोनही प्रकारे हे राशी फल पाहून त्यानंतर आपला एकत्रित निर्णय घ्यायचा आहे. ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे. आज मीन राशीच्या जातकांची चर्चा आहे. मीन रास आणि मीन लग्नांच्या जातकांसाठी हा गुरु लग्नेश आणि दशमेश आहे आणि चतुर्थ भावातून तो आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे. चतुर्थ भाव हा कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये हृदयाचा भाव आहे आणि गुरुग्रह येथे उच्च असतो आणि म्हणूनच मीन रास आणि मीन लग्नांच्या जातकांसाठी गुरुचे हे गोचरीचे भ्रमण एक श्रेष्ठ अशी स्थिती निर्माण करत आहे. चतुर्थ भाव हा तुमच्या मातृसौख्याचा भाव आहे. वाहन वास्तू यांचा भाव आहे. त्याचबरोबर हा भाव तुमच्या भावनांचा सुद्धा आहे. कारण चतुर्थ भावावरून हृदयाचा विचार केला जातो. आंतरिक शांती ही सुद्धा याच भावावरून पाहिली जाते. आपल्या माणसांना जोडणारा असा हा गोचरीचा गुरुचा कालखंड तुमच्यासाठी असणार आहे. कारण चतुर्थ भाव हा मातृसौख्याचा भाव आहे आणि हे जीवनातील पहिले सौख्य आहे आणि अशा चतुर्थ भावातून गोचर करणाऱ्या या गुरुची अमृतमय दृष्टी तुमच्यासाठी अष्टम भाव, दशम भाव आणि व्ययभावावर पडणार आहे. अष्टम भाव हा गूढतेचा भाव आहे, त्यामुळे हा भाव साधना क्षेत्रात काम करण्यासाठी अनुकूल आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थी डीप स्टडी करतात म्हणजे रिसर्च क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे. गूढ ज्ञान प्राप्त करण्याची ज्यांना इच्छा आहे त्यांच्यासाठी हा गुरु महत्त्वपूर्ण बदल घडवताना दिसत आहे. पैतृक संपत्ती संबंधी जर काही कामे असतील तर या कालखंडात ती मार्गी लागताना दिसत आहे. गुरुची अमृतमयी दृष्टी ही तुमच्यासाठी दशम भावावर पडत आहे. हा भाव तुमच्या कर्माचा भाव आहे, तुमच्या कार्यक्षेत्राचा भाव आहे आणि म्हणून कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा एक नवी ओळख तुम्हाला या कालखंडात प्राप्त होताना दिसत आहे. आणि गुरुची 9वी दृष्टी तुमच्यासाठी व्ययभावावर पडत आहे. हा भाव मुक्तीचा भाव आहे. आध्यात्मिक उन्नती करू इच्छिणाऱ्यांसाठी हा कालखंड एक अत्यंत श्रेष्ठ असा कालखंड आहे. त्यांनी याचा लाभ जरूर घेणे हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे. नोकरीविषयक विचार करता नोकरीसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे. 7.5चा हा मधला टप्पा तुमच्यासाठी आहे आणि 7.5च्या त्रासातून मुक्ती मिळवून देण्यासाठी गुरुचे हे गोचरीचे भ्रमण तुम्हाला सहाय्यकारी ठरणार आहे. एकंदरीत हा गुरु तुम्हाला सुरक्षा प्रदान करण्याचे काम करणार आहे. जे नोकरीमध्ये रिअल इस्टेट संबंधी काम करतात किंवा जे शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतात, ज्ञानदानाचे काम करतात किंवा समुपदेशन किंवा कन्सल्टिंग क्षेत्रामध्ये काम करतात, त्याचबरोबर बांधकाम व्यावसायिकांसाठी आणि वाहन
वास्तू या संबंधी काम करणाऱ्यांसाठी हा गुरु तुमच्यासाठी सकारात्मक बदल घेऊन येत आहे। नवीन वाहन वास्तू जर तुम्ही खरेदी करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे। स्थावर संपत्ती निर्माण करण्यासाठी हा गुरु तुम्हाला मदत करणार आहे। या कालखंडात तुम्हाला जर पूर्वी काही मातृविषयक चिंता सतावत असेल तर त्यातून सुद्धा मुक्तता देणारा हा कालखंड असणार आहे। पारिवारिक सौख्य हे तुम्हाला उत्तम असलेले दिसून येत आहे। घरातील वातावरण हे सौहार्दपूर्ण असणार आहे आणि घरामध्ये धार्मिक कृत्ये हा गुरु घडवून आणण्यास समर्थ आहे। घरात जर आधीपासून काही मतभेद असतील तर ते संपुष्टात येण्यासाठी सुद्धा हा गुरु तुम्हाला मदत करणार आहे। संवादातून तुम्ही तुमच्यातील गैरसमज हे दूर करू शकतात आणि दाम्पत्य जीवनाचा विचार करता दाम्पत्य जीवन सुद्धा मधुर असलेले दिसून येत आहे। विद्यार्थ्यांसाठी मन एकाग्र होण्यासाठी हा कालखंड श्रेष्ठ आहे। तुमचे मन अभ्यासात लागणार आहे आणि अध्ययनातली रुची ही वाढीस लागणार आहे। परंतु आपल्या आईचे आशीर्वाद घेणे हे सुद्धा महत्त्वाचे असणार आहे, कारण चतुर्थ भाव हा मातृसौख्याचा भाव आहे आणि तुम्हाला आईचे आशीर्वाद मिळाल्यास यामध्ये दूध साखर असल्यासारखे असणार आहे। आर्थिकदृष्ट्या विचार करता हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल आहे। जे जातक स्थावर इस्टेटी संबंधी कामे करत आहेत त्यांची जर काही कामे अडकली असतील तर या काळामध्ये ती मार्गी लागू शकतील। एकंदरीत आर्थिक स्थिरता देणारा असा हा गुरुच्या गोचरीचा कालखंड आहे। पूर्वी घेतलेल्या ऋणातून मुक्ती देण्याचे संकेत सुद्धा हा गुरु तुमच्यासाठी घेऊन येत आहे आणि जे जातक नवीन लोन मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांना सुद्धा त्यासाठी हा गुरु सहाय्यकारी ठरणार आहे। आणि स्वास्थ्याचा विचार करता मीन रास आणि मीन लग्नांच्या जातकांसाठी गुरुचा हा गोचरीचा कालखंड स्वास्थ्यवर्धक असलेला दिसून येत आहे। शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही स्वास्थ्याचा लाभ तुम्हाला या कालखंडात होताना दिसत आहे। दुसऱ्याच्या दुःखाने मात्र तुम्ही दुःखी होऊ नका, कारण मीन राशीचे जातक हे भावनाप्रधान सुद्धा असतात। ज्यांना निद्रानाशाचा विकार आहे त्यांची सुद्धा त्यातून मुक्ती होताना दिसत आहे, कारण 12वा भाव म्हणजे व्ययभाव हा तुमच्या निद्रेचा सुद्धा भाव आहे। जेव्हा या भावावर गुरुची दृष्टी पडत आहे त्यावेळेला सुखाची निद्रा येण्यासाठी सुद्धा हा गुरु तुम्हाला मदत करणार आहे। ज्यांना पचनसंस्थेचे विकार आहेत त्यांनी आपले जीवन संतुलित ठेवणे गरजेचे आहे, त्यामुळे त्यांचे स्वास्थ्य चांगले राहण्यास मदत मिळणार आहे। आणि जुनाट व्याधींपासून मुक्ती देण्याचे संकेत हा तुमच्यासाठी गुरु देत आहे आणि त्यासाठी विशेष प्रयत्न करणे हे गरजेचे असणार आहे। आणि त्यासाठी वैद्यकीय सल्ला आणि संतुलित जीवनशैलीचा स्वीकार हा तुम्ही केला पाहिजे। आणि सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बाब म्हणजे मीन रास आणि मीन लग्नांच्या जातकांसाठी व्यर्थ होणाऱ्या खर्चांपासून हा गुरु तुमची सुटका करणार आहे आणि म्हणूनच गुरुचे हे राशी परिवर्तन तुम्हाला फलदायी ठरणार असेच म्हणावे लागेल। ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये हा गुरु शुभ स्थितीत आहे किंवा मजबूत आहे त्यांना गुरुचे हे गोचरीचे भ्रमण श्रेष्ठ फल देण्यास सिद्ध आहे। परंतु ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये गुरु जर कमकुवत आहे किंवा तो पापग्रहाने युक्त किंवा दृष्ट आहे अशा वेळी गोचरीचे हे गुरुचे फल मिळवताना त्यामध्ये त्यांना अडचणी येऊ शकतात आणि त्यातून मुक्तता मिळवण्यासाठी त्यांनी दररोज श्रीहरी विष्णूची किंवा दत्तात्रेयाची आराधना करणे हा त्यांच्यासाठीचा सोपा उपाय आहे। त्याचबरोबर घरातील आणि घराबाहेरील अशा दोन्ही ठिकाणी आपल्या ज्येष्ठांचा योग्य तो मान राखणे हे सुद्धा तुमच्यासाठी गुरुचे शुभत्व मिळवून देण्यासाठी उपयोगी ठरणार आहे। ज्यांना शक्य आहे त्यांनी या कालखंडामध्ये गुरुच्या बीज मंत्रांचा जप केल्यास सुद्धा त्यांना गुरुचे शुभत्व प्राप्त होण्यास ही मदत मिळणार आहे। गुरुचा बीज मंत्र हा ओम ब्रूम बृहस्पतये नमः असा आहे। या मंत्राचा दररोज 108 वेळा संकल्पपूर्वक केलेला जप तुम्हाला तुमच्या मनोवांछित इच्छा पूर्ण होण्यास मदत करणारा असणार आहे। अशा रीतीने आज आपण गुरुचे राशी परिवर्तन आणि त्याचा मीन राशी आणि लग्नांच्या जातकांवर होणारा परिणाम पाहिला। अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। आज येथेच थांबूया। पुढच्या भागामध्ये आपण राहूचे राशी परिवर्तन आणि त्याचा पडणारा प्रत्येक राशीवर परिणाम याची माहिती जाणून घेणार आहोत। आज आपण येथेच थांबूया। पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत नमस्कार।